टू माय चॅनल अपलिंक कोडर. सो गाईज, आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधला फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केला आहे आणि आपण मोस्ट ऑफ दी पार्ट आपण कंप्लीट करत आलेलो आहोत फर्स्ट चॅप्टरचा. एकदम शेवटचा 1-2-3 पॉईंट्स आहेत. म्हणजे 1.7मध्येच हा जरा मोठा पॉईंट आहे, बट ह्याच्यामध्ये पण 2-3 पॉईंट आहेत जे इम्पॉर्टंट आहेत आणि 4 मार्क्स आणि 6 मार्क्ससाठी मोस्ट ऑफ दी टाईम विचारले जातात आणि जे अंडरस्टँड करायला ह्यावरच्या सगळे जे आपले मॉडेल्स आहेत त्यांच्यापेक्षा टोटली डिफरंट आहेत. टोटली डिफरंट म्हणण्यापेक्षा रिलिव्हंट आहेत, बट ते अंडरस्टँड करायला किंवा रिमेंबर करायला जराशी अवघड आहेत. ते आपण सोपे करून कसं का पाठ करायचं ना ते बघूया. सो बिफोर स्टार्टिंग दिस पॉईंट, I request you, please subscribe my channel, like, share and subscribe, share with your friends, and if you have any suggestion, please comment it. ओके, आता 1.7 Agile Process Model. आता एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग, ॲडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, स्क्रम, डायनॅमिक सिस्टीम डेव्हलपमेंट मेथड DSDM, क्रिस्टल, अजाईल युनिफाईड प्रोसेस, हे सगळे पॉईंट आहेत ना ते इम्पॉर्टंट आहेत ॲज पर द आपल्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि मार्केटनुसार. तुम्ही आतापर्यंत प्रॅक्टिकलमध्ये जिरा कधी यूज केला असेल किंवा तुम्ही प्रॅक्टिकल सेशनमध्ये जिरा यूज कराल तेव्हा तुम्हाला ह्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आहे तुमचे फॅकल्टी देतीलच किंवा तुम्हाला त्याची आयडिया तर येईल. ओके, ते कसं यूज करायचं आणि ते इम्प्लिमेंटेशन कसं होतं. ओके, देन आपण फर्स्ट ऑफ ऑल अजाईल प्रोसेस मॉडेल अंडरस्टँडिंग करूया. आता अजाईल प्रोसेस मॉडेल ॲज वी ऑल नो, प्रत्येक प्रोसेस मॉडेलला वाटतं की आपल्या जो कस्टमर आहे त्याच्या सगळ्या रिक्वायरमेंट सॅटिस्फाय व्हाव्यात आणि मग ते कस्टमर आपला हॅप्पी राहावा. मेन मोठा आपला हाच आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करतो, इथं सेमच आहे, रिक्वायरमेंट गॅदरिंग करतो. म्हणजे कस्टमरच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या आपण कलेक्ट करतो, त्याच्या अकॉर्डिंग डिझाईन करतो. ओके, डिझाईन द रिक्वायरमेंट्स. त्याच्यानंतर आपण काय करतो, आपला जो कोडिंग स्टार्ट करतो, कन्स्ट्रक्शन करतो. ओके, त्याच्यानंतर त्या कोडची क्वालिटी टेस्ट केली जाते आणि त्याचं ओव्हरऑल टेस्टिंग चेक केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठले एरर्स आहेत का, कुठले बग्स आहेत का, किंवा कुठल्या रिस्क येतील का, युजर्स वाढले तर काय होईल, ह्या सगळ्यावरती त्याच्यावरती क्वालिटीचे चेकिंग केलं जातं आणि टेस्टिंग केलं जातं. त्याच्यानंतर युजर साईडला हा डिप्लॉय केला जातो. हा स्मॉल मॉडेल असतो. म्हणजे एका दमात आपण काय पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट करत नाही. एकदम छोटासा पूर्ण प्रोजेक्टमधला एक छोटासा पार्ट आपण कंप्लीट करत असतो. हा छोटासा पार्ट काय करतो, आपण डिप्लॉय करतो आणि कस्टमरकडनं काय करतो, फीडबॅक कलेक्ट करतो. मग कस्टमरला काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल, काय चेंजेस असतील तर ते काय करतं, कस्टमर देतं. पुन्हा त्याच रिक्वायरमेंट्स गॅदर केल्या जातात आणि पुन्हा ही प्रोसेस फॉलो होते. म्हणून इथं तुम्हाला एक कन्स्ट्रक्शन बरोबर इटरेशन अशी एक स्टेप दिली आहे. आता आपण काय करूया, एक एक्झाम्पल घेऊया. आपण एक कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम डेव्हलप करायला लागलो. त्याच्यामध्ये लॉग इन असणार आहे फॉर द स्टुडंट, टीचर्स अँड ॲडमिन, HODs, हे सगळे त्याच्यामध्ये लॉग इन होतील. ओके, त्याच्यानंतर सेकंड मॉड्यूल असणार आहे अटेंडन्स मॉड्यूल. एक टीचर साईड असेल, होमवर्क देणारं, असाइनमेंट देणारं, किंवा सबमिशनसाठी एक असेल मॉड्यूल. हे सगळे असे काय झाले, छोटे छोटे मॉड्यूल्स तयार झाले. ओके, आपण काय करणार, फर्स्ट ऑफ ऑल लॉग इन मॉड्यूलवरती काम करणार, हे सगळं कंप्लीट करणार. त्याच्यानंतर आपण टीचर साईडवरती काम करत असतो तर अटेंडन्स मॉड्यूल येणार. आता टीचरला काय रिक्वायर आहे की प्रत्येक स्टुडंटची नेम दिसले पाहिजेत, विथ रोल नंबर दिसला पाहिजे, त्यांची अटेंडन्स किती पर्सेंट आहे. फॉर एक्झाम्पल, एका स्टुडंटची 70% असेल तर ती ऑरेंज कलरमध्ये दिसली पाहिजे, 80% असेल तर ग्रीन कलरमध्ये दिसली पाहिजे, किंवा 50% असेल तर ती रेड कलरमध्ये दिसली पाहिजे. असे जे छोटे छोटे फीचर्स आहेत ते सगळे आपण काय करणार, आपल्या कस्टमर किंवा एंड युजर करणार, आपण काय करणार, कलेक्ट करणार आणि त्याच्या अकॉर्डिंग आपण काम करणार. काही गोष्टी आपण आपल्या डेव्हलपमेंटमध्ये ॲड करू शकतो, बट जर कस्टमरला त्या आवडत असेल तर. ओके, तर अजाईल प्रोसेस मॉडेलचं आपण हे बघूया. डिस्क्रिप्शन. Agile SDLC मॉडेल इज अ कॉम्बिनेशन ऑफ इटरेटिव्ह अँड इन्क्रिमेंटल प्रोसेस मॉडेल. आधीच्या प्रोसेस मॉडेल सारखेच सेम आहेत पण थोडंफार डिफरंट, प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. ओके, इट फोकसेस ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन बाय रॅपिड डिलिव्हरी ऑफ वर्किंग सॉफ्टवेअर प्रोडक्ट.
सगळ्यात फास्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सॉफ्टवेअर प्रोडक्ट डिलिव्हर करायचं आहे. देन अजाईल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इज नॉट ओनली प्रोसेस बट इज रेफर्ड ॲज अ फिलॉसॉफी. ही मोस्टली मार्केटमध्ये किंवा कंपनीजमध्ये यूज केली जाणारी एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टेक्निक आहे. सो एक ह्याच्याकडे फिलॉसॉफी म्हणून बघितलं जातं. ओके, इट वॉज प्रायमरली डिझाईन टू हेल्प द प्रोजेक्ट अडॅप्ट क्विकली टू चेंज रिक्वेस्ट. आता याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक वेळेला आपण शॉर्ट आपले जो प्रोजेक्टचा पार्ट आपण डिप्लॉय केला त्याच्यातनं फीडबॅक घेतो आणि त्याच्यावरती आपण काय करतो, ज्या काही चेंजेस असेल ते अडॅप्ट लगेच करतो. हे काय झालं, त्याचं एक एक्झाम्पल झालं. अजाईल मेथड्स ब्रेक द प्रोडक्ट इन टू स्मॉल इन्क्रिमेंटल बिल्ड्स. हा काय करतो, मोठा प्रोजेक्ट आहे त्याला छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड करतो. ओके, दीज बिल्ड्स आर प्रोव्हाइडेड इन इटरेशन्स. एक इटरेशनमध्ये हा काय केला जातो, प्रोजेक्ट डेव्हलप केला जातो. इच इटरेशन टायपिकली लास्ट फ्रॉम अबाउट 1 to 3 weeks. म्हणजे प्रत्येक इटरेशन कंप्लीट होण्यासाठी 1 ते 3 weeks लागतात. ओके, हा मोस्टली कम्प्लिटली आणि नीट चांगला प्रोजेक्ट डिप्लॉय करण्यासाठी बघितलं जातं ह्याच्याकडं. ओके, एव्हरी इटरेशन इन्व्हॉल्व्स क्रॉस फंक्शनल टीम्स वर्किंग सायमल्टेनियसली ऑन व्हेरियस एरियाज, रिक्वायरमेंट गॅदरिंग, डिझाईन ऑफ रिक्वायरमेंट्स, कन्स्ट्रक्शन्स अँड इटरेशन किंवा टेस्टिंग, क्वालिटी अश्युरन्स, डिप्लॉयमेंट आणि फीडबॅक. ओके, at the end of the iteration a working product is displayed to the customer and the important stakeholders. आपण फक्त कस्टमरला दाखवत नाही तर त्या रिलेटेड जे इम्पॉर्टंट लोक आहेत, जे ॲग्रीमेंट्सवरती काम करतात, ज्यांच्याकडनं अश्युरन्स येणं इम्पॉर्टंट आहे, त्या सगळ्यांपर्यंत आपला काय केलं जातो, वर्किंग प्रोडक्ट आहे तो डिस्प्ले केला जातो. इट डज नॉट बिलीव्ह इन मोर अँड मोर डॉक्युमेंटेशन बिकॉज इट मेक्स डिफिकल्ट टू फाइंड आउट द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन. आत्तापर्यंतच्या मॉडेल्समध्ये डॉक्युमेंटेशनला इम्पॉर्टन्स जास्त दिला होता, बट अजाईल डॉक्युमेंटेशनला इम्पॉर्टन्स कमी देतं आणि ते काय करतं, डिफिकल्ट होतं. त्याला काय वाटतं अजाईलला प्रोसेस मॉडेलला, की हे डॉक्युमेंटेशनमुळं आपल्याला ज्या ॲक्च्युअल रिक्वायरमेंट्स आहेत त्या फाइंड आउट करणं डिफिकल्ट होतं, म्हणून ह्याच्यावरती काय होतं, डॉक्युमेंटेशन कमी केलं जातं. अजाईल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट्स सेव्स द मॅन पॉवर, कॉस्ट, डॉक्युमेंटेशन अँड मोस्ट इम्पॉर्टंटली टाईम. हा काय होतो, मोस्टली आता डॉक्युमेंटेशनसाठी माणसं जास्त लागणार, याच्यासाठी कॉस्टिंग जास्त होणार, ह्याच्यामुळं काय होतं, मॅन पॉवर कमी लागतं, कॉस्ट कमी होतो, डॉक्युमेंटेशन पण कमी होतं आणि ह्या सगळ्यासाठी डॉक्युमेंटेशन करताना टाईम जो वेस्ट होतो तो पण आपल्याला काय होतो, सेव्ह होतो. ओके, आता एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग कधी पण स्टार्ट करण्याच्या आधी मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देते. ओके, एक्स्ट्रीम प्रोग्रामिंगमध्ये काय होतं ते अंडरस्टँड करण्याचं एक छोटं बघूया. फॉर एक्झाम्पल, यू आर अ इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर आहात आणि तुमच्या कस्टमरला तुम्हाला एक हाऊस बिल्ड करून द्यायचं आहे. तुम्ही घर बांधणार आणि हे तुम्हाला आवडलं आहे का बघा असं विचारणार का? नाही. तुम्ही काय करणार, एक छोटासा लेआउट तयार करणार, त्याच्यामध्ये ड्राफ्ट तयार होणार, प्लॅनिंग तयार होणार, त्याचं तुम्ही प्रोटोटाईप तयार करणार. मग प्रोटोटायपिंगमध्ये बघितलं आपण, तसं प्रोटोटाईप तयार करणार, आपल्या कस्टमरला दाखवणार, त्याच्यामध्ये काय चेंजेस असेल तर ते कस्टमरकडनं घेणार, त्याच्या अकॉर्डिंग आपण काम करत राहणार. ह्याच्यामध्ये काय होतं, कस्टमरची इन्व्हॉल्वमेंट जास्त असते. एक्स्ट्रीम प्रोग्रामिंगमध्ये काही जे फीचर्स आहेत ते रॅदर दॅन बाकीच्यांपेक्षा खूप चांगले आहेत. हे बघूया, हे अजाईलची डेव्हलपमेंट टेक्निक आहे, एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग. ओके, एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग is an agile methodology that focuses on developing high quality software quickly while adapting to changing customer requirements. आता हे काय करतं, अजाईलची एक मेथडॉलॉजी आहे, हा मेन पॉईंट आहे, मी इथं हायलाईट करून देते. मी अजाईलची एक मेथडॉलॉजी आहे दॅट फोकसेस ऑन डेव्हलपिंग हाय क्वालिटी सॉफ्टवेअर क्विकली. ह्याच्यामध्ये काय होतं, हाय क्वालिटी सॉफ्टवेअर तयार केला जातो आणि अडॅप्टिंग चेंजिंग रिक्वायरमेंट्स ऑफ द कस्टमर. ओके, कस्टमर ॲक्टिवली पार्टिसिपेट थ्रू आउट द प्रोजेक्ट बाय प्रोव्हाइडिंग कंटिन्युअस फीडबॅक अँड हेल्पिंग डिफाईन रिक्वायरमेंट्स. हा काय करतो, कस्टमर आहे तो काय करतो, प्रोव्हाइड रिक्वायरमेंट फीडबॅक देतो आणि ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या पण देतो. देन सॉफ्टवेअर इज डेव्हलप्ड इन शॉर्ट इटरेशन. ह्याच्यामध्ये काय होतं, शॉर्ट इटरेशनमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप केलं जातं
आणि डिलिव्हर्ड इन फ्रिक्वेंट रिलीजेस, अलाविंग रेग्युलर टेस्टिंग अँड इम्प्रूव्हमेंट्स. याच्यामध्ये काय होतं, सॉफ्टवेअर छोटे छोटे इटरेशनमध्ये डेव्हलप केला जातो, तो फ्रिक्वेंटली डिलिव्हर केला जातो आणि त्याच्यामध्ये टेस्टिंग आणि इम्प्रूव्हमेंट फ्रिक्वेंटली होतं. आता ह्याचं मेन फीचर काय आहे बघा, पेअर प्रोग्रामिंग. हा पॉईंट तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत लिहायचा आहे पेपरमध्ये. ओके, पेअर प्रोग्रामिंग हा कसा कन्सेप्ट आहे बघा. तुम्ही एक डेव्हलपर आहात आणि तुमच्याबरोबर तुमचा एक मित्र एक डेव्हलपर आहे. ओके, यू बोथ आर डुईंग सेम डेव्हलपमेंट. ओके, म्हणजे तुम्ही आता सपोज एखाद्या साईटच्या लॉग इन पेजवरती काम करायला लागलं आहे. ई कॉमर्स आहे किंवा मॅनेजमेंट सिस्टीम आहे, त्याच्या लॉग इन पेजवरती काम करायला आहे. आता लॉग इन पेज हे सगळ्यात महत्त्वाचं पेज आहे. त्याच्यामध्ये आपला ऑथेंटिकेटेड युजर कॅन ॲक्सेस, ओनली ऑथेंटिकेटेड युजर कॅन ॲक्सेस अवर वेबसाईट. ओके, सो आता त्या लॉग इन पेजमध्ये जेव्हा तुम्ही ॲड करत असता त्यावेळेला सेम तुम्ही जेव्हा काम करत असता तेव्हाच तुमचा मित्र पण त्याच पेजवरती काम करत असतो. and you both are doing the same code for improving the quality of the code and reducing the errors. Okay, where the pair programming is used where two developers work together on the same code to improve quality and reduce errors. Okay, याच्यामध्ये काय होतं, क्वालिटी इम्प्रूव्ह होते आणि रिड्यूस काय होतात, एरर्स होतात. टेस्ट ड्रायव्हन डेव्हलपमेंट. आता हे दोन पण फीचर्स महत्त्वाचे. टेस्ट ड्रायव्हन डेव्हलपमेंट TDD आणि कंटिन्युअस इंटिग्रेशन CI. ओके, टेस्ट ड्रायव्हन डेव्हलपमेंट म्हणजे प्रत्येक वेळा आता पेअर प्रोग्रामिंग होतं त्यामुळं एक काय करतो, कोड डेव्हलप करतो, दुसरा पण कोड डेव्हलपच करत असतो, पण त्याच्यामध्ये काय करतो, जितक्या लाईन्स ऑफ कोड कमी करता येईल त्याच्यावरती काम करत असतो, प्लस त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करत असतो आणि त्याच्यामधले एरर्स कमी करत असतो. हे दोघांची पण सायमल्टेनियसली रिस्पॉन्सिबिलिटी असते की ज्यानं कोड लिहिला आहे त्याच्यावरती लक्ष ठेवणं आणि दुसऱ्यानं त्याच्यावरती सजेशन देणं. हे पेअर प्रोग्रामिंगचं काम आहे. सो त्याच्यामध्ये काय होतं, टेस्ट ड्रायव्हन डेव्हलपमेंट होतं. म्हणजे तुम्ही एखादा शॉर्ट पार्ट ऑफ कोड तुम्ही डेव्हलप केला आहे, त्याच्यानंतर काय होतं की त्याच्यावरची टेस्टिंग सारखी होते. त्यामुळं काय होतं, त्याच्यामधलं रिस्क आहे किंवा एरर्स येणं आहे किंवा प्रॉब्लेम्स क्रिएट होणं आहे, लॅटरल प्रॉब्लेम्स, हे काय होतं, कमी होतं. सो टेस्ट ड्रायव्हन डेव्हलपमेंट आणि कंटिन्युअस इंटिग्रेशन म्हणजे प्रत्येक वेळेला छोटा डेव्हलपमेंट झाल्यानंतर आपण काय करतो, क्लायंटबरोबर कम्युनिकेशन करतो. सो काय होतं, कंटिन्युअस इंटिग्रेशन होतं. एन्श्युअर्स दॅट सॉफ्टवेअर इज टेस्टेड रेग्युलरली अँड एरर्स आर डिटेक्टेड अर्ली. मी हे सांगितलं आता तुम्हाला. XP प्रमोट सिम्पल डिझाईन अँड कंटिन्युअस रिफॅक्टरिंग. हा काय करतो, सारखं सिम्पल डिझाईन तयार करतो आणि रिफॅक्टर करतो. म्हणजे पहिला बेसिक आपण काय करतो, एक डिझाईन तयार करतो, त्याच्यावरती कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स अकॉर्डिंग पुन्हा रिडिझाईन करतो, रिफॅक्टर करतो, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करतो. हे असं करत काय करतो, आपण आपलं प्रोडक्ट तयार करतो किंवा प्रोजेक्ट कंप्लीट करतो. मेकिंग द सॉफ्टवेअर इझियर टू अंडरस्टँड, मेंटेन अँड एनहान्स. हे काय करतं, सिम्पल डिझाईन आणि कंटिन्युअस रिफॅक्टरिंग. हे दोन पॉईंट महत्त्वाचे. The main goal of XP is to deliver reliable, high-quality software quickly while reducing development cost and responding effectively to the customer needs. आता XPचा मेन गोल काय आहे, डिलिव्हर रिलायबल हाय क्वालिटी सॉफ्टवेअर क्विकली. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, त्याला रिड्यूस करायचं आहे, कशाला, कॉस्टला, आणि रिस्पॉन्ड काय करायचं आहे, कस्टमरला इफेक्टिवली. ओके, हे मेन पॉईंट आहेत. आता ह्याची एक डायग्राम आहे. ह्याची कुठं डायग्राम मोस्टली नाही आहे, बुक्समध्ये पण नाही आहे, मी खूप शोधून घेतली आहे डायग्राम. म्हणजे आता ह्याचं बघा, हे प्लॅनिंग आहे, प्लॅनिंगमधनं डिझाईन केलं जातं, डिझाईनमधनं कोडिंगमधले चेंजेस नंतर रिफॅक्टरिंग नंतर टेस्टिंग झाल्यानंतर पुन्हा प्लॅनिंग, पुन्हा डिझाईन, पुन्हा कोडिंग, रिफॅक्टरिंग, टेस्टिंग, हे लूप टाईप चालू राहतं. आणि ॲट द एंड जेव्हा कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स फुल्ली सॅटिस्फाय होतात तेव्हा आपण काय करतो, इथं रिलीज करतो. ओके, दिस इज ऑल अबाउट एक्स्ट्रीम प्रोग्रॅमिंग प्रोसेस. ओके, सो आपण नेक्स्ट पॉईंट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ॲडॅप्टिव्ह वगैरे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.